नमस्कार, ठाणे आनंदमध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका महान व्यक्तीविषयी आणि ती व्यक्ती अर्थातच सी.डी. देशमुख आहे आणि त्यांच्याच विषयी आपण एक प्रकारे माहिती वाचकांना सांगणार आहोत. ठाणे आनंद सोबत असेच जोडून राहा. आजचा दिवस केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी देखील एक महत्वाच्या दिवसांपैकी असलेला आजचा दिवस आहे आणि त्यामध्ये अजून एका थोर माणसाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ही थोर व्यक्ती एका छोट्याशा गावी जन्मली आणि पूर्ण देशभरासह जगात देखील डंका पसरविला. आज सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्या महनीय व्यक्तीचा जन्म 14 जानेवारी 1896 साली महाड जवळ नाते गावात झाला. सर चिंतामणराव देशमुख 1912 साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत पहिले आले. त्यावेळी त्यांनी संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. पुढे उच्च शिक्षणासाठी ही व्यक्ती केम्ब्रिजला गेली. 1915 साली त्यांनी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि पदवी पूर्ण केली. वयाच्या 22व्या वर्षी ते ICS परीक्षेत प्रथम आले. लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे. पण लोकमान्यांनी त्यांना सांगितले की या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल. लोकमान्यांची ही विनंती त्यांनी प्रमाण मानून या व्यक्तीने सरकारी नोकरी करायचे ठरवले. मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं त्यांनी भूषवली. या पदावर काम करणारी सर्वात तरुण IPS अधिकारी होती. सुमारे 21 वर्ष सर C.D. देशमुख यांनी सरकारी नोकरी केली. 1931 मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला सर C.D. देशमुख सचिव म्हणून गेले होते. सन 1941 मध्ये ते रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी विराजमान झाले. 11 ऑगस्ट 1943 रोजी बँकेचे गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर सर C.D. देशमुख रिझर्व्ह बँकेचे सर्वात तरुण आणि पहिले भारतीय गव्हर्नर बनले. दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते. त्यावेळी सर C.D. देशमुख यांनी योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले. या कामाबद्दल त्यांना 21 मार्च 1944 रोजी ब्रिटिश सरकारने सर पदवीचा बहुमान दिला. बँकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमण काळात ही व्यक्ती व्हाईसरॉय काउन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमली गेली. 1949 मध्ये या व्यक्तीने बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली. याचं मुख्य कारण असं सांगण्यात येते सर C.D. देशमुख यांनी 1920 मध्येच रोझिना विल्कॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना 1922 साली मुलगीही झाली होती. त्यांचं नाव प्रिमरोज असं ठेवण्यात आलं होतं. पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने सर C.D. देशमुखांनी रिझर्व्ह बँकेची धुरा पुन्हा सांभाळली. 1952 साली सर C.D. देशमुख यांनी कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील. या महान व्यक्तिमत्वाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं. पुढे काही काळ लोटला आणि भाषावर प्रांत रचनेच्या मुद्द्यावरून सर C.D. देशमुख नाराज होऊन राजीनामा दिला. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. शिक्षण क्षेत्रातही या व्यक्तीने भरपूर योगदान दिलं. आयुष्याच्या उत्तरार्धात ही महानतम व्यक्ती हैदराबादला स्थायिक झाली आणि 2 ऑक्टोबर 1982 रोजी यांचे निधन झाले. ही व्यक्ती म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख म्हणजेच C.D. देशमुख म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकार दरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या C.D.ना सारी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. C.D.चे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. याचं उदाहरण म्हणजे C.D.नी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये साऊथ एंड ऑन सी गावाजवळच्या वेस्ट क्लिफ ऑन सी गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं रोहा. रोहा हेच नाव त्यांनी ठेवलं होतं कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे C.D.चं मूळ गाव. रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या C.D.च्या जन्मगावात महाड जवळ नाते गावात जिथे C.D.चा जन्म झाला होता ते घर मात्र आजही बंद आहे आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसं बसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंशी
अशी अनास्था करण्याची आपली सवय तशी जुनीच आहे, हे चालायचंच. आज 39व्या स्मृतिदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना.